आता इलेक्शन जवळ आले। आता ज्या ज्या लोकांना उभं राहायचंय ती लोक गाड्या भरू 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 तीर्थयात्रेकरता लोक नेतात महाराज। पण एक सांगू, ज्ञानोबारांचं सांगाय महाराज, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। महाराज गंगेला जा, काशीला जा, गयेला जा, कुठं पण जा, अनेक तीर्थ फिरा, पण मुखामध्ये नाम नसेल, नामावरती श्रद्धा नसेल तर त्याचा उपयोग शून्य आहे। या उलट ठाईच बैसोनी कराय एक चित्त, आवडी आनंद आळवावा। एका जाग्यावर बसून नामावरती निष्ठा ठेवली तर काय होतं महाराज, असणारे मुक्ती, असणारे सकळ तीर्थ एका जाग्यावरती प्राप्त होतात। इतकी ताकद नामामध्ये आहे। आपल्या आळंदीमध्ये ज्ञानचक्षु असणारे महाराज गुरुवर्य संत गुलाब महाराज होते। गुलाब महाराज होते, ते दोन डोळ्यांनी आंधळे होते महाराज। पण ज्ञानोबारायांनी स्वप्नामध्ये येऊन त्यांना दृष्टांत दिला, आणि आज आपल्याला जे चित्र दिसतंय ना माऊलींचं, ते गुलाब महाराजांचे महाराज पुण्य आहे। त्यांनी ते चित्र काढलं आणि आपल्या पुढे प्रगट केलं। आता पित्र आल्यानंतर ज्याच्या त्याच्या पद्धतीने लोक पितरांकरता करत असतात, पण ज्ञानोबाराय म्हणले एक हरिपाठ करा। ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा। जर पूर्वजांना मुक्ती द्यायची असेल ना, त्याला एकमेव साधन आहे हरिपाठ, म्हणजे भगवंताचं नाम। तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सगळे घडले तीर्थाटन। कीर्तनकार अभंगावरती कमी बोलतो आणि बाकीच्या वाय फळगप्पा लोकांना फार आवडतात महाराज। त्यात संप्रदायामध्ये फॅड आलंय, थोडा वेळ आईवरती बोलायचं, थोडा वेळ इकड तिकडच्या गप्पा मारायच्या, आणि कीर्तन संपायला आलं की वाक्य वापरायचं। वेळे अभावी अभंग सोडवता आला नाही, येत कदाचित पुन्हा एकदा बोलवा, मी अभंग सोडवतो। 2 तास बोलून काय बॉम्ब पाडले तर पुन्हा बोलवायचं महाराज। बरं दुसरं एक फेड निघालंय की ते मध्ये पिंगळा म्हणायचा, ते मध्ये बाकीच्या वेगळी वाकडी चाली लावून अभंग म्हणायचे, आणि त्याच्यावरती तुमचं मनोरंजन करायचं। कीर्तन हा मनोरंजनाचा विषय नाही, तो आत्मउद्धाराचा विषय आहे। ज्या दिवशी कीर्तन आत्मउद्धाराकरता ऐकाल त्या दिवशी मोक्ष प्राप्ती होईल, नाही तर सांगणारं पण नरकामध्ये आहे आणि ऐकणारे पण त्यांच्या पुढे 2 पावलं नरकामध्ये आहेत। का तर तुकोबाराय म्हणले, चुकीचं भजन आमच्या जीवनामध्ये घडलं तर भजन ते ओंगळवाणी नरका खाली चुकेना। महाराज थेट नरकामध्ये प्रवेश, मग त्यापेक्षा असलं भजन न करता संसारामध्ये पडलेलं काय वाईट नाही, येत कदाचित मोक्ष मिळेल। पण इथं येऊन जर परंपरेला छेद देऊन जर आपण परंपरा मोडायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी पुण्य पदरात पडणार नाही, तर पाप पदरामध्ये पडलेलं मिळेल। त्यामुळं ऐकणाऱ्याने कीर्तनकाराला प्रश्न विचारले पाहिजे, बाबा 2 तासामध्ये काय बोलला कीर्तनामध्ये, आणि 2 तास कीर्तनकार कीर्तनामध्ये काय बोलतो याच्याकडे पाहायचं नाही महाराज। उरलेले 22 तास काय साधना करतो हे कीर्तनकाराला विचारलं पाहिजे। सप्ताह कमिटीने कीर्तनकाराच्या तारखा गुरुवर्य छोटे माऊलींनी सांगितलं की कीर्तनकाराच्या तारखा कुठं घ्यायच्या महाराज, तर पंढरपूरच्या वाट्यावरती घ्यायच्या। जो कीर्तनकार वारी करतोय ना त्याला या ठिकाणी बोलवत जावा। जो साधना करतोय जीवनामध्ये, जो ज्ञानोबारायांची कार्तिकीची वारी 16 चालतोय महाराज, जो संतांच्या वाऱ्या करतोय, जो 12 एकादशी पंढरपूरला आहे, त्याला इकडे बोलवलं पाहिजे महाराज। तर तुमचा उद्धार आहे, आमचा उद्धार आहे, नाहीतर आम्हाला मोक्ष प्राप्ती मिळणार नाही। त्यामुळे ही परंपरा कोणी जपली असेल तर या फडकरी या निष्ठावंत वारकरी जपलेली आहे। त्याच नियमावरती आपल्याला 2 तास कीर्तन करायचे। पण तुम्हाला जर आईबापाचे गाणे ऐकायचे असतील तर ते काय 2 तास तुम्हाला ऐकायला मिळणार नाही। आजचा अभंग ज्ञानोबारायांच्या हरिपाठामधला आहे। ज्ञानोबारायांसारखं साहित्य जगामध्ये दुसरं कोणाला जमलं नाही। आता हा कालखंड भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आहे, त्याचबरोबर त्याच दिवशी म्हणजेच कृष्ण जयंतीलाच ज्ञानोबारायांचा सुद्धा जन्म झाला होता। ते पण आपण साजरा केलाच पाहिजे, कारण की आपण पुण्यनगरीमध्ये जन्म घेतलेले माणसं आहे। अगदी ज्ञानोबाराय हाकेच्या अंतरावरती आपले आहेत। आळंदीमधून ज्ञानोबारांनी जर श्वास सोडला तो आपल्यापर्यंत पोहोचतो। इतके ज्ञानोबाराय आपल्याला जवळ आहेत, तुकोबाराय आपल्याला जवळ आहेत। ज्ञानोबारायांसारखं साहित्य जगाच्या पाठीवरती कोणी केलं नाही। त्यांचं आयुष्यमान पाहिलं तर अवघं 21 वर्ष ज्ञानोबारांना आयुष्य लाभलं महाराज।
16व्या वर्षी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली होती. पण ते ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान, पहिली गीता होती, गीतेचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं. ज्ञानोबारायांचा अवतार झाला आणि ते अवतार झाल्यानंतर जे ज्ञान लोपलं होतं ते ज्ञानोबारांनी प्रगट करायचा प्रयत्न केला. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. महाराज, जे ज्ञान लोप चाललं होतं, ज्ञानोबारांनी प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. महाराज, जे ज्ञान लोपलं होतं ते पुन्हा वरती काढलं आणि आपल्या मराठी भाषेमध्ये गीतेला अलंकार घालायचा प्रयत्न केले. महाराज, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. महाराज, त्या गीतेवरती असे काही ज्ञानोबारांनी अलंकार घातले, यत कदाचित जर भगवान श्रीकृष्णाने ज्ञानेश्वरी वाचली असेल ना, तर भगवान श्रीकृष्ण आळंदीला येऊन ज्ञानोबारायांच्या चरणावरती लोटांगण घालतील की ज्ञानोबा, अहो इतकं सोपं आणि साधं मला का सांगता आलं नाही. जे कार्य देवाला जमलं नाही ते कार्य ज्ञानोबारायांनी करून दाखवलं. ज्ञानेश्वरी आमच्या पुढं मांडली, पण कालावशाने काय झालं, लोकांनी ज्ञानेश्वरीकडे पण पाठण केली. महाराज, आता इथं प्रामाणिकपणे उत्तर द्या. पुण्यामध्ये जन्म घेतलाय, ज्ञानोबारायांच्या सानिध्यात जन्म घेतलाय, कुणाकुणाच्या घरी ज्ञानेश्वरी तू महाराज? महाराज, लोकांच्या घरी ग्रंथ सापडत नाही. ते कधी कधी एखाद्या टायमाला 10व्याचं प्रवचन असेल ना, ते ग्रंथ सापडत नाही गावामध्ये, आणि सापडलेच ग्रंथ तर त्याला असे बुरशीनी पानं खाल्लेले असतात. महाराज, डोळ्यामध्ये पाणी येतं की हे ग्रंथ हृदयाला कवटाळून राहावं. महाराज, असे ग्रंथ होते. लोकांना ज्ञानेश्वरी मधलं ज्ञान सुद्धा कळू नये, ते समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी, ते आम्हाला कळत नाही. मग ज्ञानोबाने काय केलं, जे तत्वज्ञान गीतेमध्ये आहे, जे तत्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तेच तत्वज्ञान हरिपाठामधल्या 28 अभंगामध्ये ओतलं. महाराज, 28 अभंगामध्ये ओतलं आणि तुमच्या पुढं अगदी छोटा ग्रंथ मांडला. लोकांनी त्याच्याकडे पण पाठण केली आत्ता, कारण की हरिपाठ आम्ही अभ्यासाकरता वापरला नाही, हरिपाठ आम्ही परमार्थाकरता वापरला नाही, आम्ही फक्त चाली लावण्यामध्ये नाचण्यावर हरिपाठ घालवला. महाराज, हरिपाठाला काय लोकांच्या पावल्या महाराज, काय लोकांच्या पावल्या. एखादी नाचणारी लाजन महाराज, एखादी तमसगीर नाचन लाजन, अशा लोकांच्या पावल्या. पण त्याच्या अर्थाकडे आमची पाटण सरली. तो हरिपाठ म्हणजे जीवनाचं महाराज जगण्याचं वर्म आहे. ते वर्म ज्याला ज्याला सापडलं ना महाराज, इतिहासाच्या पानामध्ये अमर झाला, अमर झाला महाराज. त्यामुळं काही करू नका, परमार्थ जास्त काही विडू नका. कुठं रोज नित्य नेमाने ज्ञानोबारायांचा हरिपाठ वाचा महाराज, जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. संतांनी फार सोपं करून तुम्हाला सांगितलेलं आहे, फार सोपं. आणि सगळ्या हरिपाठामध्ये एकच सार सांगितलंय, काही करू नका, फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराज, अहो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा सारखं सांगताय, पण देवाच्या नावामध्ये असं काय आहे, तर या कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता एकच साधन सांगितलंय महाराज. कलियुगा माझी करावे कीर्तन. काय सांगितलंय कलियुगामध्ये, जर देव आपल्याचं करून घ्यायचा असेल, जर सुख तुम्हाला पाहिजे असेल, तर एकच करा, देवाचं नाम घ्या. हे सप्ताह करणे, या दिंड्या काढणे, पंढरपूरला जाये करणे, हे कशाचं सार आहे महाराज? याचं एकच सार आहे महाराज, ते म्हणजे देवाचं नाम. सार 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 विठोबा तुझे नाम सार, म्हणून शूळपाणी जपत आहे वारंवार. महाराज, हा विठ्ठल विठ्ठल मंत्र कुणाचा आहे? राम राम मंत्र कुणाचा आहे? ज्यांचं अख्ख्या महिन्यामध्ये आपण नाव घेतोय श्रावणामध्ये, ते भगवान शंकर. समाधीमध्ये कुणाचं नाव घेतात? तर समाधीमध्ये भगवान शंकर रामाचं नाव घेतात महाराज. हरी 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 मंत्र हा शिवाचा. कुणाचा मंत्र आहे महाराज? ते शिवाचा आहे. ते काय झालं होतं, भगवान शंकरला प्रश्न विचारला, तुम्ही म्हणले ते चिताभस्म अंगाला का लावता? आम्ही नुसतं मैतीला गेलो, बरं त्या मड्याला आम्ही शिवतही नाही, तरी घरी येऊन 4-4 बादले अंगावरती पाणी घेऊन आंघोळ्या करतो, आणि इतकं आम्ही त्यांना अपवित्र समजतो. मग तुम्ही ते चिताभस्म अंगाला का लावता? का लावता म्हणले. आम्ही त्याला अशुद्ध समजतो, अपवित्र समजतो. तुम्ही ते चिताभस्म अंगाला लावता, का लावता?
तर भगवान शिवाने फार गोड उत्तर दिलं. ते म्हणले, अरे चिताभस्म का लावतो याचं उत्तर सांगतो म्हणले. ते काय आहे, हा माणूस जेव्हा गेला, हा वारला, त्यावेळेस त्याला चौघांनी खांद्यावरती घेतलं. चौघांनी खांद्यावरती घेतलं आणि खांद्यावरती घेतल्यानंतर उचलले लोक म्हणले राम. कळतंय ना, त्याला उचलले बाकीचे लोक काय म्हणली राम. त्याच्या निमित्ताने बाकीच्या लोकांनी राम म्हटलं, त्यामुळं तुम्हाला इतका प्रिय झाला की त्याच्यामुळं बाकीचे लोक राम म्हणतात, त्यामुळं तुम्हाला अति पवित्र आहे, त्यामुळे त्याची राख मी अंगाला सोडतो. काय उत्तर आहे? बाकीच्यांनी राम म्हटलं, तो इतका शिवाला पवित्र झाला. जर आपणच आयुष्यभर राम राम केलं, नुसतं मेल्यानंतर कैलासाची टाकून कैलासावर जात नाही. जो रामाचं अखंडपणे भजन करतो तोच कैलासाचा वास करतो. हे त्यामागचं सूत्र आहे महाराज. राम नामाला किंवा देवाच्या नावाला, संतांच्या नावाला फार मोठी ताकद आहे. जितकी ताकद देवाच्या नावाला तितकी ताकद संतांच्या नावाला आहे महाराज. नुसतं तुकाराम तुकाराम म्हणा, येणारा यम सुद्धा कापून जातो महाराज. तुकाराम तुकाराम नाम गीता कापे यम. बर ज्ञानोबरांच्या बाबतीत तेच आहे महाराज. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वजे जो. 4 अक्षरी मंत्र आहे महाराज. कोणता? ज्ञानदेव. 4 अक्षर मुखामध्ये आली तर महाराज काय होतं, जन्माचं सार्थक होतं. सगळ्या संतांनी एकावच भर दिला, ते म्हणजे कोणतं? देवाचं नाम घ्या. हे राम नाम, त्या रामामध्ये इतके रंगून जा, इतके रंगून जा. राम नामामध्ये रंगले, विठ्ठल नामामध्ये रंगले, ज्ञानदेवांच्या नामामध्ये रंगले, अनंत विषयांचा विसर पडतो आणि फक्त जीवनामध्ये वासुदेव मीच आहे हे ज्ञान प्राप्त होतं. त्यामुळं देवाच्या नावामध्ये रंगायचं असतं. रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोललासी पतंगे. महाराज संसाराच्या रंगामध्ये रंगून जर आयुष्याचा विनाश असेल, एकदा देवाच्या रंगामध्ये रंगा. ते मी कायम सांगत असतो. एक स्त्री होती, महिला होती, तिला चित्रपट पाहण्याचं फार वेळ होतं, नाटक पाहायचं फार वेळ होतं. आणि एक दिवस काय झालं, नाट्यगृहाबाहेर एक नाटक लागलं. ते इतकं चाललं कायम ते नाटक हाऊसफुल होतं. कायम तिकीटं भेटत होती सहज असायची. आणि एक दिवस त्या बाईला त्या नाटकाची तिकीटं भेटली. पण त्या बाईला एक आजार होता, एक सवय होती की 15-20 मिनटं एका जागेवर बसली की तिला झोप लागायची. त्या बाईचं पण नाही, आमचं पण तेच आहे. रात्र तमाशाला जागू, पण कीर्तनामध्ये महाराज दुसऱ्या मिनिटाला मान खाली येते आमची. हे काय आहे? पाप आहे महाराज. पळून या गेली झोप होते पाप आडते. कीर्तनामधली झोप पाप आहे महाराज, पाप आहे. बलात्कार्य जरी आणला कतेसी निद्रागे लवडासी बाई सोनिया. महाराज हे पाप आहे, पण तिला सवय होती. कीर्तन असू, प्रवचन असू, नाटक असू, कुठल्या पक्षाची सभा असू दे, 5-10 मिनिटं झाली की त्याला झोप लागायची. आणि तिला ते तिकीट मिळालं, फार कष्टाने मिळालं. अनेक लोकांच्या रांगा होत्या. तिकीट घेतलं, आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर 15-20 मिनिटं झाली, नाटक सुरू झालं. आणि सवयीप्रमाणे तिला झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर मान काही एका जागेवर राहत नाही, तिची मान शेजारच्या माणसाच्या खांद्यावरती पडली. आता शेजारी बसलेलं होतं ते फार मन लावून ते नाटक पाहत होतं. ते अत्यंत रसिक होता. आणि जे मन लावून ऐकतं ना त्याला मध्ये विक्षेप सहन होत नाही. पहा, विक्षेप सहन होत नाही. बरं त्या बाईने काय केलं, त्याच्या खांद्यावरती मान टाकली. बरं मान टाकल्यानंतर त्याने काय केलं, एका हाताने मान ढकलली आणि बाईला सरळ केली. 15-20 मिनिटं झाली. बाईने तीच प्रक्रिया पुन्हा केली. पुन्हा त्याच्या खांद्यावरती मान टाकली. त्याला पुन्हा विक्षेप झाला. त्याने मान पुन्हा साईडला केली आणि त्या बाईला काय केलं, मला बाई ओ फार कष्टाने तिकीटं मिळलेली आहेत, बाहेर जाऊन पहा, अजून लोक लाईनीमध्ये त्यांना या नाटकाची तिकीटं मिळले नाही. समोर पाहून नाटक पहा आणि मला पण पाहू द्या. बाई म्हणली माफ करा, थोडी सवय. पुन्हा 15 मिनिटं गेली. पुन्हा तिला झोप लागली. तिने पुन्हा डोकं त्याच्या खांद्यावर टाकलं. आता थोडा रागावला, मला ओ बाई मगच पासून पाहतोय, नाटक पाहू द्या ना मला. ती म्हणली अहो माफ करा. काय म्हणली, ही सवय लागली म्हणली मला. 15 मिनिटं झाली की माझ्या डोळं डुकली येते आणि नकळतपणे मला झोप लागते. बरं म्हणलं आता काळजी घ्या,
समोर पाहून नाटक पहा. पुन्हा 15 मिनिटं गेली. आता महाराज तिने खांदा बदलाव का नाही, पुन्हा त्याच्याच खांद्यावर डोकं ठेवलं. आता फार रागवला मला, ओ बाई उठून जा म्हणले बाहेर, फार वेळ तुमचं पाहतोय, सांगतोय मी नाटक पाहू द्या, मला नाटक पाहू द्या, नाटक पाहू द्या. म्हणली माफ करा अहो मला पण नाटक पाहायचंय हो, पण ही सवय फार वाईट आहे म्हणली, सारखीच मला झोप लागते, सारखी झोप लागते, मला ही सवय मोडायची अनेक औषधं केली, काही फरक नाही पडला. तो ऐकणारा हुशार होता. त्यांनी काय केलं, मला बाई माझ्याकडे एक गोळी आहे, माझ्याकडं एक गोळी आहे म्हणला, ती गोळी घ्या, जिभेवरती ठेवा, फक्त गोळी चागळायची, गिळायची नाही म्हणले, जिभेवर ठेवून फक्त चागळायची, तुमची झोप जाईल म्हणले. बाई म्हणली असली गोळी असती होय, झोप लागायची गोळी ऐकलेली आहे म्हणली. कारण की आता समाजामध्ये पाहिलं तर 50-60% लोकांना झोपेच्या गोळ्या आहेत महाराज. इतकं कमवून ठेवलं, इतकं कमवून ठेवलंय की ते टेन्शननी लोकांना झोपच नाहीत महाराज. पहिलं सपार होतं, झोपड्या होत्या, जुनी घरं होती मातीची, अशी निवांत झोप लागायची. आता कोट रुपयाचे बंगले आले, मग मलच्या गाद्या आल्या, पण माणसाची झोप कुठं निघून गेली महाराज. ते म्हणले असले गोळ्या असतात असतात म्हणले. मग त्यांनी काय केलं, खिशेतून एक गोळी काढली, त्या बाईच्या हातावर टेकवली, म्हणले बाई फक्त चगळा, गिळू नका, आणि नाटक झाल्यावर थुकून टाका. बाईने काय केलं, जिभेवरती ती गोळी ठेवली आणि ती चगळू लागली, चगळू लागली, चगळू लागली, आणि संपूर्ण नाटक तिने जागेपणाने पाहिलं. तिला झोपच नाही आली महाराज. नाटक संपलं, लोक जायला लागली. तिने त्या माणसाचा हात पकडला, म्हणले ऐका ना, मला या गोळीचं नाव सांगता का, या गोळीचं मला नाव. मला बाई कशाला तर नाव विचारता, नाटक संपलं, तुम्हाला झोप लागली नाही, सोडून द्या ना विषय. नाही म्हणलं, मला या गोळीचं नाव सांगा, येत कदाचित पुन्हा एकदा प्रसंग आला तर मला ती गोळी उपयुक्त पडेल. नाही म्हणले बाई नका नाव विचारू. बरं म्हणले पैसे घ्या ना, पैसे घ्या आणि तुमच्याकडचे असते तेवढे मला द्या. मला बाई तुम्हाला हे सांगू का, अहो ती गोळी बिळी काय नव्हती म्हणले. मग काय होतं म्हणले, नाही म्हणले तुम्ही काय मला नाटक पाहून देत नव्हते, माझ्या शर्टाचं एक बटन तुटलं होतं, ते बटन मी तुमच्या हातावर दिलं, आणि ते बटन तुम्ही इतकं रंगून गेल्या, इतकं चगळू लागल्या, त्या बटनाच्या रंगामध्ये इतक्या रंगून गेल्या की तुम्हाला झोपेचा विसर पडला. तुम्ही नाटक संपूर्ण पाहिलं, इथं बटन सांगत नाही, नाटकाचं पण सांगत नाही, भगवंताचं नामामध्ये इतके रंगून जा, इतके रंगून जा की त्या रंगामध्ये इतर रंग तुम्हाला चांगले वाटणार नाहीत. रामरसाची चवी आन रस रुचती केवी, एक राम नामाचं, एक विठ्ठल नामाचं, एक हरी नामाचं, एक कृष्ण नामाचं जर रंग तुमच्या जीवनाला लागला तर तुम्हाला विषयांचा विसर पडणार. तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय सांगतात की राम राम स्मरा आधी, सगळं माग टाका आणि प्रथम रामाचं नाम घ्या. ते आता कळणार नाही महाराज, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळी रांडा पोरे सकळ. महाराज नामाचं महात्म्य आत्ता कळणार नाही, पण ज्या वेळेस तुमचा अंतकाळ जवळ येईल, ज्या वेळेस मुखामध्ये नाम घेण्याची ताकद नसेल, त्यावेळी कळेल की आयुष्यभर का नाम घेतलं नाही महाराज. अंतकाळी काय काम येतं, अंतकाळी संसारामधली एक गोष्ट कामाला येत नाही, ना बंगला कामाला येत नाही, ना केलेली बायको कामाला येत नाही, ना मुलं कामाला येत नाही, एक नातेवाईक कामाला येत नाही. तो बरं म्हणतात नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षस. संपूर्ण कपिकुळाचा उद्धार झाला, राक्षस मुक्त झाले. का झाले राक्षस मुक्त, तर अंत समयाला रामाचं नाम मुखामध्ये घेतलं, आणि ते नाम तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. ते नाम महाराज आमच्या मुखामध्ये यावं. का नाम घ्यायचं, तर या जीवनाचं खरं सार्थक कशामध्ये आहे, तर ते नाम घेण्यामध्ये आहे. हा नरदेह काय मिळालाय, फक्त आणि फक्त भगवंताचं नाम स्मरण करण्याकरता. देवे दिला देह भजना गोमटा, देवाने फक्त भजन करण्याकरता, देवाचं नाम घेण्याकरता हा नरदेह दिलाय. आता विचार करा, आपण देवाचं नाम आयुष्यामध्ये किती काळ घेतलं. आपला जन्म सार्थकी आहे की आपला जन्म निरर्थक आहे. जी गोष्ट ज्याच्याकरता निर्माण झाली त्याच्याकरता वापरली तर गोष्ट सार्थक ठरते, नाही तर गोष्ट बोलत जावा निरर्थक ठरते. नरदेह कशाकरता मिळालेला आहे,
तर नरदेव फक्त भगवंताचं नाम घेण्यामध्ये मिळालेलं आहे महाराज. पण आपण काय केलं, जन्म निरर्थक ठरवला, सार्थकी लावला नाही. जी गोष्ट ज्याच्याकरता निर्मित झाली त्याच्याकरताच वापरावी. या नरद्याचं खरं सार्थक म्हणजे देवाचं नाम घेण्याकरता आहे. ते काय झालं होतं, पूर्वीचा काळ होता आणि पूर्वीच्या काळी महाराज मोठमोठी माणसं लग्न जमवायची. पूर्वीचा काळ आठवा. इथं बहुतांश मंडळी अशी असतील की त्यांनी नवरदेव डायरेक्ट लग्नाच्या मांडवात पाहिला, आणि इथं अनेक पुरुष मंडळी अशी असतील की त्यांनी बायको डायरेक्ट लग्नाच्या मांडवामध्ये पाहिली. ती पूर्वीच्या लोकांना आदर होता, मान होता की त्या लोकांनी परस्पर लग्न ठरवायची आणि उभं राहायचं. असे दोन गावचे पाटील एकत्र आले आणि त्यांनी विचार केला. म्हणले, अहो आमच्या कन्येकरता आम्ही स्थळ पाहतोय, तुमच्या गावामध्ये एखादा स्थळ आहे का? ते म्हणले, अहो कशाला लांब बघता, आमच्या चिरंजीवाचं लग्न करायचं. झालं महाराज, बघता बघता लग्न जमलं. आता अशी बरीचशी लग्न गावच्या बाजारामध्ये, पंढरपूरच्या वारीमध्ये, ज्ञानोबा यांच्या कार्तिक वारीमध्ये अशी बरीच लग्न जमून गेली महाराज, जमून गेली. बरं म्हणले, अपेक्षा काय तुमची? वरबाप म्हणलं, काही नको म्हणले, लग्न फक्त चांगलं करून द्या आणि एक दोन तोळे कमी द्या, पण मात्र जेवण चांगलं ठेवा म्हणलं. का तर वरडाला लग्न कोणाचं आहे, लग्न कसं झालंय याचं काही देणं घेणं नसतं, फक्त जेवायला काय आहे याचं लक्ष वरडाचं असतं महाराज. लक्ष वरडा त्याच्या वाचतं. जमलं म्हणले, अहो काय चांगला बेत करू म्हणले. कसला बेत करू म्हणले, रव्याचे लाडू करू. पंक्तीला रव्याचे लाडू करू. चालतंय म्हणले रव्याचे लाडू. पण एक महिला मंडळांना माहिती असेल, रव्याचे लाडू असा पदार्थ आहे की त्याची चाचणी योग्य जमली तर तो लाडू हाताने फुटतो महाराज. रव्याच्या लाडूची चाचणी योग्य जमली तर लाडू हाताने फुटतो, पण चाचणी हुकली त्याला दगडाने चेचा महाराज, लाडू फुटत नाही. लाडू काही केला फुटत नाही. आणि ते काय झालं, लग्नाच्या धावपळीमध्ये आचार्याकडून चाचणी हुकली आणि लाडू निबार झाले महाराज. लग्नाची पंगत बसली, एक एक करत सगळे पदार्थ वाढले गेले. वाढल्यानंतर महाराज लाडू वाढले आणि लोक म्हणली वरबापाला, अहो पाटील तुम्हाला गोळ्या खायला लागतात, जास्त काळ वाट पाहू नका म्हणले, बसा म्हणले पहिल्या पंक्तीला. ते म्हणले, अरे पाहुण्याच्या आधी जेवण नको नको म्हणले, पण लोकांचा आग्रह झाला. बरं बसायला जागा नाही, पहिली पंगत बसलेली, मग दारामध्ये जागा भेटली आणि तो वरबाप दारात जेवायला बसला. पुंडलिका वर्दी झाली, लोकांनी जेवायला सुरुवात केली. आता मला सांगा, सगळ्यात पहिला कुठं जातो, मिठाई ग. पाटलाने काय केलं, लाडवाकडे हात पुढं केला आणि लाडू दाबायचा प्रयत्न केला. आता चाचणी हुकली होती, लाडू काय फुटाना महाराज, लाडू काय फुटाना. पाटील म्हणला, पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे, काही केल्या फुटाना म्हणले, आपण जरा युतीची मदत घेतली पाहिजे. आणि दुसरा हात पुढं केला, लाडू दाबायचा प्रयत्न केला, लाडू काय फुटाना महाराज. पाटलाचा राग वाढायला लागला. पाटलाने लाडू महाराज दाताखाली धरला, दाढखाली धरला, दाढला कळ गेली, लाडू काही फुटाना महाराज. नाना प्रकारे लाडू दाबायचा प्रयत्न केला, लाडू काही फुटाना. शेवटी महाराज दाराच्या फटीमध्ये लाडू धरला आणि दरवाजा वडला, बिजागरी उपसून दार बाहेर आलं महाराज. लाडू काय फुटला नाही. असा पाटला राग आला, म्हणला यांना सांगितलं होतं 2 तोळे कमी द्या पण जेवण चांगलं करा. शेवटी करायचं ते केलं. आता लग्नात काय सगळी सरळ नाहीत महाराज, सगळी काही लग्न बघायला नाहीत, काही काही मारामारी करण्याकरता आलेले असतात महाराज. जे दोन्ही वर्डांची भांडणं पेटली, आता महाराज मारायला काय सापडलं नाही. काय झालं होतं, तिथं लाडवाची पातेली भरून ठेवली होती. जे एकमेकांनी लाडू घेऊन एकमेकांची डोकी फोडली महाराज. दृष्टांत संपला माझा. मला सांगा, लाडूची खरी सार्थकता कशामध्ये होते, तर लाडू खाण्यामध्ये होते. लोकांनी लाडू खाण्याकरता न वापरता लाडू मारामारी करता वापरला. याचा अर्थ लाडू काय ठरला, निरर्थक ठरला.
इथं लाडवाचं सांगायला नाही आलो. आपल्या जीवनाचं पण तेच आहे महाराज. हा देह फक्त नाम घेण्याकरता मिळाला. आपण नाम घेण्याकरता न वापरता संसाराचा दास करून टाकला. याचा अर्थ आमचं जीवन सार्थकी ठरलं का निरर्थक ठरलं? तर आमचं जीवन निरर्थक ठरलं. मग काय करायचं? जीवन आल्यानंतर एक नियम करायचा. कोणता नियम? अभंगाचं पहिलं चरण. हरिवंश पुराण हरिनाम हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन 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 हरि विना सौजन्य नेने काही हरि विना सौजन्य नेने काही हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि विना ज्ञानोबराय सांगतात की जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे? तर हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. माणसाने काय केलं पाहिजे? जरी हरिवंश पुराण आहे त्याचं वाचन पठण आमच्या मुखाने झालं पाहिजे. आता एक शंका की 18 पुराणामध्ये हरिवंश पुराण एकही सापडणार नाही. पहा तुम्ही. पण याचा अर्थ असा घ्यायचा की 3 पर्व आहेत महाराज. एक विष्णू पर्व, एक भविष्य पर्व आणि एक हरिवंश पर्व. हरिवंश पुराणाचा अर्थ जे काही भगवंतांनी लीला केली त्याचं नाव आहे महाराज. ते व्यासांनी महाराज फार गोड लिहून ठेवलं. जे काही भागवत उपलब्ध आहे, जे काही भागवत ग्रंथ आहे त्याचं जर पठण आमच्या जीवनामध्ये घडलं तर आम्हाला काय प्राप्त होतो? तर आम्हाला मोक्ष प्राप्त होतो. हरिवंश पुराण. हरिवंश पुराणाचा अर्थ जे काही भागवत लिहून ठेवलंय त्या भागवताचं आमच्या मुखाने वाचन झालं पाहिजे. कृष्णाष्टमीला काय करायचं? तर घरामध्ये बाकीचे ग्रंथ वाचण्यापेक्षा, महालक्ष्मीची पुस्तकं वाचण्यापेक्षा कधीतरी महाराज भागवत ग्रंथाचं पारायण आमच्या घरामध्ये व्हावं. कारण की हा अट्ट तुकोबारायांचा आहे. गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ते भागवत आमच्या मुखाने वाचलं गेलं पाहिजे. त्याने काय होतं महाराज? परीक्षित राजाचा 7 दिवसामध्ये उद्धार झाला या भागवतामुळं. कथा प्रत्येकाला माहिती, त्यामध्ये वेळ घालवायचा नाही. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. 3 प्रकारचे कीर्तन सांगितले. एक भगवंताच्या गुणकीर्तन, दुसरं भगवंताचं लीला कीर्तन
आणि तिसरं भगवंताचं नामसंकीर्तन. काय होतं नामसंकीर्तनाने? तर नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्मोजन्मीची पाप जाळण्याची ताकद कोणामध्ये आहे? तर ती ताकद महाराज या भगवंताच्या नामामध्ये आहे. नाम हे साधन असं आहे की तुम्हाला रोगातून मुक्त करणार आहे. आणि कोणता रोग? तर भव रोगातून मुक्त करायचं. नाम म्हणजे औषध, म्हणजे भगवंताचं नाम आहे. पण आपण काय करतो? ते नामाचं औषध घेण्याकरता आमची तोंड वाकडी आहेत महाराज. पण ते एकमेव औषध असं आहे की जे तुम्हाला भवरोगातून सोडवणार आहे. पथ्य नाम विठोबाचे. विठोबाचं नामाचं पथ्य पाळलं तर या भवरोगातून सुटका होते. पण आपण ते औषध घेतच नाही महाराज. औषध घेत तुका म्हणे कटू वाटतो प्रपंच. हे औषध घेतल्यानंतर काय होतं? तर प्रपंच कटू वाटतो महाराज आम्हाला. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जिथे तिथे. महाराज एक काय होतं? पूर्वीचा काळ होता आणि पूर्वीच्या काळी गावगावची लोकसंख्या फार नव्हती. आता आपल्या नरेगावचं उदाहरण घेतलं तर एक 15-20 वर्षापूर्वी इतकी मोठमोठी झाडी होती महाराज. ते आमच्या गावची कावड जायची या रोडने तर भीती वाटायची महाराज, पुन्हा माघारी जायची. इतकं किर जंगल झाडं होती. गाव बारकी होती, लोक महाराज फार प्रेमळ होती. बरं गावामध्ये एखादा नवीन जावई पाहुणा म्हणून आला ना तर लोकांची लाईन लागायची त्याला आपल्या घरी चहा प्यायला नेण्याकरता. लाईन लागायची महाराज. पूर्वीचा काळ तुम्हाला आठवत असेल तर असाच एक पाहुणा दिवाळी करता आपल्या बायकोच्या घरी आला. आणि आल्यानंतर महाराज प्रत्येप्रमाणे सगळी लोक दारापुढं प्रत्येकाच्या घरी जायचं, चहा प्यायचा. आणि दिवाळीचा काळ होता. पाहुणा आल्यानंतर वेगळा फरार करायची गरज नव्हती. घरामध्ये फराळ तयार असायचा. आणि तो पाहुणा महाराज थोडा लाजळू होता, थोडा बिडस्त होता स्वभाव त्याचा. तो कोणत्या गोष्टीला पटकन नाही म्हणत नव्हता, लोकांची मनं दुखवत नव्हता. पहिल्या घरी गेला, अनेक पदार्थ पुढं मांडले, त्याने ते पदार्थ खाल्ले. लगे दुसरा नंबर, दुसऱ्या घरी गेला, अनेक पदार्थ खाल्ले. नंतर असा पाहुणा जाम झाला महाराज, काहीच खाता येईना. पण नावाला का होईना अर्धा लाडू तर खावा लागायचा, अर्धा लाडू खावा लागायचा. असं करता करता महाराज दुपारचे 3 वाजले. पण पाहुण्याचा स्वभाव भिडस्त, नाही म्हणता येईना. पार महाराज केलं की नरड्यातला लाडू बाहेर दिसायचा. इतका पाहुणा जेवला, इतका पाहुणा जेवला आणि शेवटी कंटाळला आणि आपल्या बायकोच्या घरी आला. आणि मेवणे म्हणले, दाजी अहो फार वेळ केला, आम्ही तुमच्याकरता जेवणाचं थांबलोय. आता पहिला जाम झाला होता, पोटामध्ये जागा नव्हती. पण स्वभाव कसा होता? बिडस्त, नाही म्हणता आलं नाही. पुन्हा पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता, पुन्हा जेवला. जेवल्यानंतर महाराज संध्याकाळ झाली. संध्याकाळनंतर परत सासरे म्हणले, जावई बापू आता जास्त वेळ लावायला नको, आपण जेवायला बसू. संध्याकाळची जेवायला बसली. परत पाहुण्या स्वभाव बिडस्त, नाही म्हणता येईना. आणि पाहुण्या पुन्हा जेवला. आता जेवल्यानंतर पाहुण्या त्याला एकच वाक्य होतं, पाहुणं खा, पाहुणं खा, पाहुणं खा. महाराज पाहुणा झोपला. रात्रीचे 10 वाजले आणि महाराज पाहुण्याला नुसते डेकर येत नव्हते, तर डेकराचा मावस भाऊ करपट डेकर यायला लागले. पाहुण्याच्या पोटामध्ये अनारशी चकल्या उड्या मारायला लागली. नंतर पाहुणा फक्त सकाळपर्यंत डेकर द्यायचं तोंडाने, नंतर डेकर वेगळ्या जागून यायला लागले. असा पाहुणा जाम झाला. पोटामध्ये नुसतं त्या चकलीची करंजीची कबड्डी व्हायला लागली. आणि महाराज पाहुणा कानायला लागला. पाहुणा कानायला लागला, त्याला काय सुधरना. आता जावयाची तब्येत बिघडली. मग गावातल्या वैद्याला बोलवलं. वैद्याने पाहिलं याला काय झाले. आणि पोट मोकळं होण्याकरता एक जमाल गोट्याची पुडी काढली आणि पाहुण्याला म्हणलं, पाहुणं एवढी पुडी खा, पाहुणं एवढी पुडी खा. त्या पाहुण्याला राग आवरला नाही. म्हणला, अरे नालाय का, सकाळ धरून खा 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 का म्हणून ही अवस्था झाली आणि परत म्हणतो तुम्हाला खा. पाहुणा त्या वैद्याच्या नरड्यावरती बसला. त्या मेवण्यांची पळापळ झाली. पाहुणा बाजूला काढला. म्हणले, पाहुणं झालं काय? काय मला सकाळ धरून एकच वाक्य खा खा खा, एवढा त्रास त्या खाण्यामुळे झाला आणि पुन्हा म्हणतंय खा, पुन्हा म्हणतंय खा. वैद्याला कळलं. वैद्य म्हणले, पाहुणं
तुम्ही सकाळ धरून जे खाल्लं ते तुम्हाला रोगामध्ये ढकलणारं होतं आणि मी जे काय तुम्हाला आता खायला देणार आहे ते तुम्हाला रोगातून मुक्त करणार आहे. हे खाल्लं की तुम्ही रोगातून मुक्त होणार आहे. आयुष्यामध्ये प्रपंच करताना इतकं खाल्लंय ते रोगामध्ये ढकलणार आहे. एक नामपथ्य विठोबाचं आहे की तुम्हाला या भवरोगातून मुक्त करणार आहे. त्यामुळं काय करायचं, हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन आणि एक कुणाचं नाव घ्यायचं तर हरिविन सौजन्य नेणे काय, इतर देवाचं नाम नाही, एक हरी आत्मा, जीव शिव सम वायातू दुर्गाम न घाली मन. महाराज ज्ञानोबरायांची अखंड प्रीती भक्त विठ्ठल नामावरती होती. ते नाम इतकं जपलं की त्यामुळं काय झालं, ज्ञानोबराय म्हणले हे नाम, हे हरिवंश कीर्तन जर तुम्ही अखंडपणे जपलं, सौजन्याचा अर्थ प्रीत होतं, प्रेम होतं. फक्त एक हरीवरती प्रेम ठेवलं तर तुम्हाला काय प्राप्त होईल, तुम्हाला वैकुंठ प्राप्त होईल. अभंगाचं दुसरं नराला दले वैकुंठ जोडले, नराला दले वैकुंठ जोडले, नराला दले वैकुंठ जोडले, नराला दले वैकुंठ ज्ञानोबराय म्हणले ते नाम आमच्या मुखामध्ये आल्यानंतर काय होईल तर तया नराला दले वैकुंठ जोडले, सकळे घडले तीर्थाटन. एक हरी उच्चारल्यामुळं काय होतं महाराज तर त्या नराला वैकुंठ प्राप्त होतो. आता वैकुंठाचा अर्थ म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू त्याच्या जीवनामध्ये प्रगट होतात. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी उभा राहतो. आणि काय होतं महाराज तर ते नाम घेतल्यामुळं सगळ्या तीर्थाचं पुण्य त्याला एका जागेवरती भेटतं. हे फार वाक्य महत्वाचं आहे. आता आपण
तीर्थ करण्याकरता इतकं हिंडतोय महाराज. आता इलेक्शन जवळ आलंय. आता ज्या ज्या लोकांना उभं राहायचंय ती लोक गाड्या भरू 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 तीर्थयात्रेकरता लोक नेतात महाराज. पण एक सांगू, ज्ञानोबारांचं सांगाय महाराज, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. महाराज गंगेला जा, काशीला जा, गयेला जा, कुठं पण जा, अनेक तीर्थ फिरा, पण मुखामध्ये नाम नसेल, नामावरती श्रद्धा नसेल तर त्याचा उपयोग शून्य आहे. या उलट ठाईच बैसोनी कराय एक चित्त आवडी आनंद आळवावा. एका जाग्यावर बसून नामावरती निष्ठा ठेवली तर काय होतं महाराज, असणारे मुक्ती, असणारे सकळ तीर्थ एका जाग्यावरती प्राप्त होतात. इतकी ताकद नामामध्ये आहे. नामाने काय होतं तर नामाने वैकुंठ जोडला जातो. नामामुळं काय होतं तर नामामुळं सगळ्या तीर्थाचं पुण्य एका जाग्यावरती तयार होतं. त्यामुळं रोज उठल्यानंतर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. उघडा मंत्र संप्रदायाला देऊन टाकलाय महाराज. पण ते आता काय काय परंपरा आल्या, तो अंधार करायचा आणि ते कानामध्ये मंत्र फुकायचा. एकच शिष्य एकच गुरु ही परंपरा संप्रदायाने नाकारली आणि महाराज सगळ्यांकरता एक मंत्र एक छत्र खाली महाराज, तो रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा जप आमच्या जीवनामध्ये घडला तर वैकुंठ प्राप्ती होते महाराज. आणि एक सांगू, पितरांना आपण आता पुढचा महिना गणपती झाल्यानंतर महिना पितरांचा येतो. आता पित्र आल्यानंतर ज्याच्या त्याच्या पद्धतीने लोक पितरांकरता करत असतात. पण ज्ञानोबराय म्हणले एक हरिपाठ करा. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. जर पूर्वजांना मुक्ती द्यायची असेल ना त्याला एकमेव साधन आहे हरिपाठ. म्हणजे भगवंताचं नाम तया नरा लाधले वैकुंठ जोडले सगळे घडले तीर्थाटन. त्या नामामुळं काय होतं तर असणारा अभिमान निघून जातो. त्या नामामुळं काय होतं तर जीवन सार्थकी लागतं. ते गंगेच्या किनारी 3 संत एकत्र आले होते. एक कबीर महाराज, कबीर महाराजांचं वास्तव्य तिकडे होतं. 2 तुळशीदास महाराज आणि 3 सूरदास महाराज. असे 3 संत एकत्र आले आणि कबीर महाराजांचे चिरंजीव होते कमान महाराज. कमान महाराज होते आणि ते वाळवंटामध्ये खेळण्याकरता गेले. खेळत खेळत असताना 1001 लोकांची दिंडी त्या ठिकाणी चालली होती. कबीर महाराजांना कुतूहल वाटलं. एक फार श्रीमंत मनुष्य त्या दिंडीच्या पुढं चालला होता आणि त्याच्या मागं सगळी लोक राम 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 म्हणत म्हणत चालली होती. कमान महाराज कबीर महाराजांचे पुत्र त्या माणसाकडे गेले. म्हणले शेठजी अहो इतकी मोठी दिंडी घेऊन चालले कुठं. आता कबीर महाराजांच्या चिरंजीवाच्या चेहऱ्यावरती तेज होतं. त्यांनी ओळखलं हे कोणी साधे नाहीत. म्हणले अहो मला शरीराचा रोग झालाय म्हणले. अनेक प्रकारचा प्रयत्न केला, अनेक डॉक्टर केले, पण हा रोग काही जाईना. मग ठरवलं जगायला काही अर्थ नाही, हा देह गंगेला समर्पित करण्याकरता इतक्या लांब आलोय. बरं म्हणले तुम्ही एकट्याचा देह समर्पित करणार आहे मग एवढी गर्दी का केली. तर काही नाही म्हणले माझ्यामुळं यांना पण नामस्मरण घडावं आणि त्या पुण्याच्या जोरावरती मला सद्गती प्राप्त व्हावी याकरता म्हणले मी एवढी गर्दी गोळा केली. कमान महाराज म्हणले अहो पण तुम्ही इतकं नामस्मरण केलं तुमचा रोग गेला नाही का. नाही म्हणले गेला. अहो म्हणले मग कशाला एवढी गर्दी गोळा करता, माझ्यासोबत एकटे चला तुमचा संपूर्ण रोग मी घालवतो म्हणले. संपूर्ण रोग मी तुमचा घालवतो म्हणले. आता चेहऱ्यावरती तेज होतं. शेवटी म्हणले देह समर्पित करायचाच आहे म्हणले. तर शेवटचा प्रयत्न या मुलासोबत आपण जाऊ. कमान महाराजांनी तो शेठजी घेतला. मला हे मागची सगळे आखलून द्या म्हणला. रोज फक्त दिंडीला जेवत्यात आणि तंबूमध्ये झोपत्यात. दिवसभर काय भजन करीत नाही, दिंडीमध्ये चालत नाही, कुठली मालिका कुठलं काय माहीत नाही. ही फुकटी आहेत म्हणले. यांना पहिले घरी आखलं म्हणले. घरी आखलं म्हणले पहिले आणि सगळे आकारली. आणि एकटे महाराज तो शेठजी आणि कमान महाराज गंगा तीरावरती आले. म्हणले काय करायचं तर काही करू नका म्हणले. फक्त जा गंगेमध्ये आणि अंतःकरणापासून राम म्हणा आणि त्या पाण्यामध्ये डुबकी मारा. तुमचा रोग गेलेला असेल म्हणले. त्याला जामीनदार म्हणले मी, जामीनदार म्हणले मी. शेठजीने काय केलं मोठ्याने राम म्हटले आणि पाण्यात डुबकी मारली
आणि पुन्हा वरती आले. रोग काही गेला नाही, रोग काही केलं गेलं नाही. आता कमान महाराजांना आश्चर्य वाटलं. ते म्हणले एक काम करा, पुन्हा एकदा डुबकी मारा म्हणले राम म्हणताना, मग तुमचा रोग निघून जाईल. पुन्हा डुबकी मारली, पुन्हा वरती शेठजी आला, रोग काही केला गेला नाही. मग कमान महाराजांना कळलं की हे तळमळनी रामाचं नाम घेत नाही म्हणले, अंतकरणापासून रामाचं नाम घेत नाही. आणि त्यांच्या हातामध्ये तो विट्टी खेळाचा दांडू होता. त्यांनी काय केलं, तो दांडू जोरात त्या शेठच्या डोक्यावरती मारला. म्हणले आता पटकन खाली जावा. मग ती तळमळ निघाली हृदयापासून, राम म्हटले, वरती आले. सगळा रोग निघून गेला होता महाराज, सगळा रोग निघून गेला होता. पाया पडला शेठजी कमान महाराजांच्या, निघून गेला आनंदाने. जीव देण्याकरता आले होते पण नवजीवन घेऊन गेले. पण काय झालं, कमान महाराजांना थोडा अहंकार झाला. घरी वडिलांपाशी गेले आणि वडिलांना म्हणले, बाबा 3 वेळा रामाच्या नावाने डुबकी मारायला लावली आणि त्याच्यामुळं माझ्यामुळं त्या राम नामाच्या ताकदीमुळं त्याचा रोग निघून गेला. कमान महाराज कबीर महाराजांना कळलं की याने रोग घालवला पण त्याचा रोग याच्यावरती चढला, याला अभिमान झाला म्हणले, याचा अभिमान घालवला पाहिजे. मग ते म्हणले एक काम कर, तिकडं गंगेच्या किनारी तुळशीदास नावाचे संत आहेत, त्यांच्याकडे जा आणि त्यांना हे पत्र दे, त्यांना हे पत्र दे. कमान महाराज गेले आणि गेल्यानंतर त्यांच्या हातावरती पत्र ठेवलं. पत्राचा मजकूर वाचला की माझ्या मुलाला अहंकार झालाय, 3 वेळा नाम घेतल्यामुळं रोग घालवला, याचा अहंकार घालवा. तुळशीदास महाराजांनी पत्र वाचलं. शिष्यानंतर जा म्हणले, वाळवंटाच्या कडेला 500 कुष्ठरोगी पडलेत म्हणले, ते 500 कुष्ठरोगी इकडे घेऊन ये म्हणले. आता तीर्थाच्या ठिकाणी कुष्ठरोगी संख्या फार असते. आता पंढरपूरला जरी गेलं तर 100-200 सहज मिळतील महाराज. त्या चंद्रभागेच्या कडेनी 100-200 सहज मिळतील. असे 500 कुष्ठरोगी गोळा केले आणि गोळा केल्यानंतर एक तुळशीचं पान घेतलं, तुळशीच्या पानावरती राम लिहिलं आणि गंगेच्या पाणी त्या तुळशी पत्राने त्या रोग्यांच्या अंगावरती शिंपडलं. 500च्या 500 कुष्ठरोगी रोगातून मुक्त झाले. कमान महाराजांचा थोडा अहंकार निघून गेला. म्हणले मी 3 वेळा डुबकी मारायला लावली तर एकाचा रोग गेला, यांनी फक्त राम नामाचं पाणी शिंपडलं तर 500 कुष्ठरोगी मुक्त झाले म्हणले. राम नावामध्ये फार ताकद आहे. पुन्हा वडिलांकडे गेले, वडिलांना सगळं सांगितलं. कबीर म्हणले अजून पण थोडा अहंकार शिल्लक आहे म्हणले, एक काम कर, पुन्हा हे पत्र घे आणि ते पत्र घेऊन गंगेच्या किनारी वाळवंटामध्ये वाळूमध्ये सुरदास नावाचे एक संत पडलेले आहेत, त्यांच्याकडे जा म्हणले. आता सुरदास असे संत होते की 2 डोळ्याने आंधळ होते, त्यांना काही दिसत नव्हतं महाराज. ते पत्र घेतलं आणि पत्र दिलं. सुरदास म्हणले कमान इकडं ये. कबीरजी महाराजांचे पुत्र म्हणले अहो तुम्ही तर आंधळे आणि मी आलेलो, माझं नाव तुम्हाला कळलं कसं? ते म्हणले हे ज्ञानचक्षु आहेत महाराज. आपल्या आळंदीमध्ये ज्ञानचक्षु असणारे महाराज गुरुवर्य संत गुलाब महाराज होते, गुलाब महाराज होते. ते 2 डोळ्यांनी आंधळे होते महाराज. पण ज्ञानोपरायांनी स्वप्नामध्ये येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि आज आपल्याला जे चित्र दिसतंय ना माऊलींचं, ते गुलाब महाराजांचे महाराज पुण्याई. त्यांनी ते चित्र काढलं आणि आपल्या पुढं प्रगट केलं. ते म्हणले ज्ञानचक्षुने मी तुला ओळखलं. बरं का आला? तर म्हणले हे पत्र घ्या आणि माझ्या वडिलांनी तुमच्याकडे पाठवलेलं आहे. म्हणले पत्र वाचून दाखव ना, मला दिसत नाही. अहो म्हणले न दिसता मी आलो ते कळलं आणि पत्र वाचता येत नाही. नाही म्हणले वाचून दाखव. मग ते पत्र वाचून दाखवलं की मुलाला अभिमान झालाय, त्याचा अभिमान वेगळा करा. आणि मग त्यांनी सगळी घडलेली हकीकत सांगितली की मी 3 वेळा राम नाम घेतल्यामुळे एकाचा रोग गेला. तुळशीदासांनी राम नाम भक्त एका तुळशीच्या पत्रावरती लिहिलं, त्यांनी 500 लोकांचा रोग घालवला. मला तुमच्याकडे पाठवले. काय न करू म्हणले, गंगेमध्ये प्रेत वाचालले म्हणले, ते प्रेत घेऊन ये इकडं. प्रेत आणलं ओढत ओढत महाराज. त्या सुरदासाने प्रेताच्या कानामध्ये राम नामामधलं फक्त र अक्षर उच्चारलं महाराज. राम नामामधलं फक्त र अक्षर उच्चारलं तर मेलेलं प्रेत महाराज उठून बसलं. कबीरजींच्या मुलाचा सगळा अहंकार निघून गेला. राम नामाची ताकद कळली. राम नामामुळे रोग जातो. राम नामाच्या नुसत्या र उच्चाराने मेलेलं माणूस उठतं. याचा अर्थ ही ताकद आपली नाही, ही ताकद राम नामाची आहे. मग हे काय होतं, हे नाम केल्यामुळं अहंकार जातो आणि दुसरी गोष्ट वैकुंठाची प्राप्ती होते. सगळ्या तीर्थाचं पुण्य आपल्या ठिकाणी साठतं.
मग एक मात्र गोष्ट नाम घेताना न करायची, कोणती न करायची तर नाम घेताना संतांनी जो मार्ग दाखवलाय त्याच मार्गावरती भ्रमंती करायची, आपल्या मनाच्या मागं जायचं नाही. मनाच्या मागे नंतर काय होतं अभंगाचं तिसरं चरण. मनोमार्गी गेला तो मुखाला, मनोमार्गी गेला तो मुखाला, मनोमार्गे गेला तो मुखाला, मनोमार्गे गेला तो मुखाला. ज्ञानोबराय म्हणले एक नियम तुम्ही पाळला पाहिजे, तर मनाच्या मागे कधी जायचं नाही. तुमची आमची फसगत करणारं एक इंद्रिय आहे, त्याचं नाव मन आहे महाराज. ते मन माणसाची इतकी नागवण करतं. पहा तुम्ही कीर्तनामध्ये बसलेला आहे शरीर रूपाने, पण सगळ्याची मन महाराज इकडं तिकडं भटकलेली आहेत महाराज. विचार करा, काय काहींचं ध्यान बाहेर काढल्या चपलीवरती, काय काहींचं ध्यान घरी काय स्वयंपाक केला असेल त्याच्यावरती, काय काय ध्यान 9 वाजायला आले अजून बोचा वीट वरक नाही संपायचं गावा, त्याचं का ध्यान आहे महाराज. हे मन फार लंपट आहे, इतकं इंद्रियांना दाव होतं महाराज. मन माझे चपळ न राहे निश्चळ, किंवा महाराज मनू राजा एक देहपुरी असे नांद तू त्यासी दोघी नारी. महाराज इतकं मन लंपट आहे, तुकोबांना म्हणावं लागलं राहो आता हेचे ध्यान. डोळा मन लंपट, इतकं लंपट आहे, जिकडं जाऊ नको तिकडं जातं, जे खाऊ नको ते खातं. पहा ना महाराज, श्रावण चालू व्हायच्या आधी रविवारी आकडचा शेवट दिवस होता महाराज. जे खाऊ नको ते खाय, रविवारी 12 वाजेपर्यंत खाल्लं आणि सोमवारचा उपास पकडला महाराज. कुठला माझी तुम्हाला प्रसन्न होणार सांगा बरं.
मनाच्या मागं कधीच जायचं नाही महाराज. आणि एक तर मन कारणीभूत नाही महाराज, तर मनाच्या मागं जाणारी इंद्रिय पण शरीर पतनाला तितकीच कारणीभूत आहेत. ते एकाने कारखाना टाकला होता, 4-5 मित्र एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं काहीतरी नवीन उद्योग केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी पाहिलं तर कपड्याचा उद्योग फार चाललाय. मग त्यांनी कपड्याचा कारखाना टाकला. 5 जण मित्रांनी मिळून कपड्याचा कारखाना टाकला. आणि थंडीचे दिवस आणि त्या कारखान्यामध्ये उंदरं फार झाली. ती कपडे कुरतडायची, कपड्यांचं नुकसान करायची. आता उंदरांना जालीम औषध म्हणजे काय हो, बोलत जावा. उंदराला जालीम औषध मांजर महाराज. मग त्यांनी काय केलं, मांजर पाळायचं ठरवलं. बघता बघता मांजराने सगळ्या उंदरांचा फडशा पाडला. उंदरं निघून गेली. आता काय करायचं, त्या मांजराला खायला काय राहिलं नाही. मग ती व्यावहारिक होते. म्हणले काय करू, या मांजराचे 5 भाग करू. 5 जणांनी याचा खर्च वाटून घ्यायचा. प्रत्येकाला महाराज 4 4 पाय दिले आणि 5 उरला त्याला शेपूट दिलं. म्हणले हे मांजराची वाटणी केली. म्हणले त्याला शेपूट दिलं. आता ज्याच्या नशिबाला शेपूट आलं होतं त्यांनी त्याच्या शिपटीला लाडाने एक मखमलचं कापड बांधलं. आणि थंडीचे दिवस चालले होते, कामगारांना थंडी वाजू लागली संध्याकाळची. त्यांनी कारखान्याच्या बाहेर थोडी शेकोटी पेटवली. शेकून झालं, थोडा विस्तव शिल्लक होता. ते मांजर खेळत खेळत आलं आणि त्याच्या शेपटाला बांधलेलं कापड अलगद विस्तवावरती पडलं आणि त्या कापडाने पेट घेतला. ते मांजर घाबरलं, जे पळ सुटलं, डायरेक्ट कारखान्यात शिरलं. बघता 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 अख्खा कारखाना पेटला. आता त्यांची भांडणं लागली, कशामुळं कारखाना पेटला, कशामुळं कारखाना पेटला. ते म्हणले मांजरामुळं पेटला. नाही नाही म्हणले मांजरामुळं नाही पेटला, त्याच्या शेपटाला बांधलेल्या कापडाला आग लागली आणि त्याच्यामुळं कारखाना पेटला. ज्याच्या वाटेला शेपूट होतं त्यांनी सगळा खर्च भरून द्यायचा. तो म्हणला असं नाही चालायचं. आणि त्यांची भांडणं महाराज कोर्टामध्ये गेली. कोर्टामध्ये गेली आणि वकील केला. केस जिंकायचे असेल तर वकील हुशार पाहिजे महाराज. मुळात कोर्टापर्यंत जायचंच नसतं आणि गेल्यानंतर वकील हुशार पाहिजे महाराज. याने वकील केला. वकिलाला सगळं घडलेलं सांगितलं. वकील म्हणला काळजीच करू नको, तू निर्दोष सुटणार आहे. म्हणले काळजी करू नको. जज पुढं केस उभी राहिली. बघता बघता सगळ्यांची महाराज त्या ठिकाणी बाजू ऐकून घेतली. आणि जज निकाल देणार, या 5वेला आरोपी ठरवणार, तितक्यात वकील उभा राहिला. म्हणला माझी एक बाजू ऐकून घ्या आणि मग निकाल द्या. म्हणले कोणती बाजू, तुम्ही मानता ते सगळं मान्य आहे. मांजराच्या शेपटामुळं आग लागली असेल हेही मान्य आहे. पण मला एक सांगा, मांजराच्या शेपटाला आग लागली कुठं? कारखान्याच्या बाहेर. बोलत जावा ना, थोडं राहिली 5 मिनिटं. मांजराच्या शेपटाला आग लागली कुठं? कारखान्याच्या बाहेर. बाहेर लागलेली आग कारखान्याच्या आतमध्ये नेली कुणी? 4 पायांनी. तर म्हणले शेपटावाला दोषी नाही. म्हणले ज्या पायामुळं बाहेरची आग आतमध्ये गेली म्हणले ते 4 दोषी आहेत. म्हणले एकटं निर्दोष सुटलं, 4घांना नुकसान भरून द्यायला लागलं. त्याचं सांगायला इथपर्यंत नाही आलो महाराज. हे मन एकटं दूषित नाही महाराज, हे पंच इंद्रिय आहेत, हे कर्मेंद्रिय आहेत, ते पण तितक्याच शरीराच्या अधपतनाला महाराज कारणीभूत आहे. त्यामुळं इंद्रिय मनाच्या मागं लावू नका, तर ते देवाच्या मागं लावा. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. मग काय करायचं? तेच मन, तेच इंद्रिय हरिपाठामध्ये घालायचे, देवाच्या नामामध्ये घालायचे. मग काय होतं? तर जीवनाला धन्यता प्राप्त होते. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. महाराज माझी आवड सांगतो, रामकृष्ण आवडी सर्व काळ. मला सर्व काळ फक्त रामकृष्ण आवडतो. तुझी आन वाहिन गा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवापासून या. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा जय जय विठोबा रघुबा. टाळी वाजवा भजन करा, टाळी वाजवा भजन करा. विठोबा रघुबा. जय जय विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये ज्ञानोबराय आपली आवड प्रकट करतात. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. महाराज
हे नाम महात्म्य आमच्या जीवनामध्ये प्रगट झालं पाहिजे. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तने आनंद गाऊ गीती. हा सोहळा वैकुंठामध्ये नाही, हा सोहळा फक्त याच नरद्याला मिळतो. देवाचं पण नामाचं तेच महात्म्य आहे, तितकंच मोठं महात्म्य संतांच्या नामाचं आहे. झालेली सेवा भगवान श्रीकृष्णाचरणी, ज्ञानोबराया चरणी आणि काल भैरवाच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला विराम.